इथून पुढच्या काळामध्ये पंकजाताईंच्या जीवावर निवडून येऊन त्याच्यानंतर 3 वर्ष आता होत आले ऑलमोस्ट, ती आमदारकी खाऊन पचवून ढेकरा देऊन मग ताईंच्या वरती गरळ ओकणारे लोक जर आपल्याला इथून पुढच्या काळात नको असतील तर आपल्याला इथे पाहिजे 100% भारतीय जनता पार्टी, आणि त्याची ही तयारी आहे. आपण तर बीड जिल्ह्यात आहे. तुमची परिस्थिती सध्या पश्चिम बंगालपेक्षा वेगळी आहे का? नाहीये. तुम्हाला तसाच त्रास आहे की नाही? मग आपल्याला त्या पश्चिम बंगालमध्ये जर भारतीय जनता पार्टीचं कमळ आपण फुलवू शकतो तर बीड जिल्ह्यात का नाही करू शकत? 100% भाजपा हा नारा घेऊन जर चालायचं असेल, इथून पुढच्या काळामध्ये पंकजाताईंच्या जीवावर निवडून येऊन त्याच्यानंतर 3 वर्ष आता होत आले ऑलमोस्ट, ती आमदारकी खाऊन पचवून ढेकरा देऊन मग ताईंच्या वरती गरळ ओकणारे लोक जर आपल्याला इथून पुढच्या काळात नको असतील तर आपल्याला इथे पाहिजे 100% भारतीय जनता पार्टी, आणि त्याची ही तयारी आहे. म्हणून आपल्याला पुढे असे गाराणे करण्याची संधीच मिळू नये यासाठी आपला माणूस या भागातून निवडून आला पाहिजे, आणि तो जर निवडून यायचा असेल तर त्याची ही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. आता आपल्याला मशागत जमिनीची करायची आहे, म्हणजे जेव्हा आपली जमीन तयार होईल आणि आपल्याला पाहिजे तसा पाऊस पडेल तेव्हा पेरणी करून आपल्याला आपलं पीक घेता येईल. हे शेतकऱ्याच्या भाषेत बोललेलं कळतंय का नाही कळत? कळतंय ना? मग बाकीचं जे डिटेलमध्ये आहे ते राणेसाहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मला राहुल भैयांनी सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मन की बातचे कार्यक्रम होत जरी असले तरी आपलं रिपोर्टिंग सरळ ॲपवर होत नाहीये. तर तेवढी एक सूचना फक्त तुम्हाला करायची आहे. सरळ ॲप कोणाकोणाच्या मोबाईलवर आहे? हात वरती करायचा आहे, म्हणजे असं कपाटात ठेवून दिलेलं आहे लॉक करून, डबे जसे दागिन्याचे ठेवलेले असतात तसा आहे का? उघडता ना रोज, फोन बघता, दिवसातून व्हॉट्सअप किती वेळा उघडता? किती वेळा? फेसबुक इंस्टाग्राम किती वेळा उघडता? किती वेळा ताईची काय पोस्ट पडली आहे, ताईची काय स्टोरी आली इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला काय स्टेटस आहे, किती वेळा बघतो आपण? मोजता येणार नाही इतक्या वेळा. मग एवढ्या सगळ्या कामामध्ये महिन्यातून एक दिवस, एक रविवारी आपण सरळ ॲप उघडून आपले फोटो टाकू शकत नाही का बरं? त्याच्यावर वापरायचा येतोय ना मोबाईल, का नाही येत? आणि तो वापरात येणारा मोबाईल आपल्याला आता वापरायचा आहे, मन की बातचा कार्यक्रमही करायचा आहे आणि त्याचे फोटो सुद्धा सरळ ॲप वरती टाकायचे आहेत. SIRच्या अभियानामध्ये काय काय काम करायचंय, कसं करायचंय, टप्प्याटप्प्याने आता पुढे आपण या अभियानात कसं जाणार आहोत, जेणेकरून आपल्या मताचे प्रामाणिक मतदार त्या यादीमध्ये राहतील आणि बोगस मतदारांची नावं त्या यादीतून उडवली जातील. यासाठीच्या सगळ्या ज्या पुढच्या पायऱ्या आहेत त्याचं मार्गदर्शन आपल्याला सुनीलजी राणे साहेब आता करतील. त्यामुळे ते जे सांगतील ते व्यवस्थित ऐकून घ्या. आपलं राजकीय घराणं मांडायचं हे मंचन नाही. जितकं तुम्हाला रडायचंय ह्याच्या आधीचे 12 वर्ष मीच ऐकलंय, पुढे पण मीच ऐकणार आहे. मला वैयक्तिक येऊन भेटा ना. तुम्हाला मला तुम्ही नवीन आहेत का? ते बिचारे, त्यांना काय माहिती बीडचं राजकारण. त्यामुळे त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ते पार पाडणार आहेत. त्याच्यात त्यांना मदत करायचं, आपलं रडगाणं माझ्याकडे मांडायचं. बरोबर आहे? तर तुमच्या सगळ्या तक्रारी येणाऱ्या काळामध्ये दूर करण्याचं तुम्हाला आश्वासन देऊन मी आता राणे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला यापुढील मार्गदर्शन करावं. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.